सुप्रभात. राम प्रहरी. केवळ सारा नारायण. केवळ सारा नारायण. प्राध्यापक. सिक्स सेन्स, इंटरसेप्शन, अंतर्दृष्टी, तृतीय नेत्र, अंतर्ज्ञान, प्रज्ञा जागृती म्हणजे अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स, सुसंवेद्य शक्ती, कुंडलिनी जागृती, आतला आवाज किंवा इनर व्हॉइस, सदसत विवेक, स्थितप्रज्ञता किंवा स्थितप्रज्ञा, या साऱ्या संकल्पनाबाबत आपणाला काय जाणवते? तो मला तर या साऱ्या गोष्टी थोड्याफार शाब्दिक बदल असला तरी निश्चितच एकच असल्याचे जाणवते. असे पहा, हा देह 36 तत्वांचा एक संघात म्हणजे समूह आहे. खरे तर 35 तत्वे ज्याच्या खोळीत किंवा घरात सुसंवादित्वाने नांदतात ती 35 तत्वे आणि देहरूपी गाठोडे किंवा खोळ किंवा कव्हर मिळून 36 संख्या होते यांची. श्री संत ज्ञानेश्वरांनी या तत्वांचे विवेचन केले आहे, ज्याबाबत आत्मगीता नारायण पाटणकर लिखित पुस्तक यामध्ये आपणाला अधिक वाचता येईल. प्राध्यापक आणि श्रोते तुम्हालाही आत्मगीतेबाबत या 36 तत्वांचा अधिक खुलासा होईल. मात्र यातील त्वचा, नाक, जीभ, डोळे व कान ही ज्ञानेंद्रिय असून त्याद्वारे अनुक्रमे स्पर्श, गंध, रुची म्हणजे चव, दृश्य, दर्शन आणि श्रवण किंवा ऐकणे यांचे ज्ञान होते. या पंच ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त झालेले पंचज्ञान याचे एकत्वाने आणि संतुलित म्हणजे विथ बॅलन्स वननेस, ज्याचे एकत्वाने आणि संतुलित म्हणजे विथ बॅलन्स वननेस ज्ञान मेंदूला होत असते. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांद्वारे झालेले पंचज्ञान मेंदूमध्ये एकत्रित आणि संतुलितपणे म्हणजे विथ बॅलन्स वननेस होत असते. आपण पाहिले आहेच की अंतःकरण चतुष्टय यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार येतात. यापैकी मन बाह्य कल्पनांचा स्वीकार, बुद्धी स्वीकार करताना योग्य अयोग्य याबाबत निरीक्षण, परीक्षण व त्याद्वारे मोजके ते स्वीकारणे, चित्त जे योग्य म्हणून स्वीकारले ते इष्ट म्हणजे आपल्याला श्रेयस्कर म्हणून त्याचे सतत चिंतन करणे, आणि 4 अहंकार जीव आपल्या मन, बुद्धी व चित्त यांच्या कामगिरीवर अतीव खुश होऊन मी करीत स्फुंदतो, यालाच अहंकार म्हणतात. आता मनबुद्धी चित्त अहंकार मिळून हे जे 4 कप्पे आलेले, हे जे 4 कप्पे असलेले आतले न दिसणारे म्हणून आतले म्हणजे अंत, आणि करण म्हणजे अंत म्हणजे आतले म्हणजे खोलवर असलेले म्हणून आतले किंवा न दिसणारे म्हणजे अंत, आणि करण म्हणजे साधन किंवा इंद्रिय अशा अर्थी अंतःकरण हे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय सोडून 11वे साधन किंवा इंद्रिय झालं. सारांश, अंतःकरणामध्येच ज्ञान, बुद्धी व मन या 2 भागांचा समावेश होतो. सांगायचा मुद्दा असा आहे की बुद्धी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मेंदू ज्ञानाचा स्रोत, ठेवा, साठा म्हणून उभा राहतो. मात्र प्रत्यक्षात बुद्धी तर अंतःकरणाचा एक कप्पाच आहे. मग मेंदू म्हणजे बुद्धी व अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार युक्त हे चतुर्विध असलेलं त्याला चतुर्विध मन म्हणतात किंवा मन, बुद्धी, चित्त, अहंकार युक्त 4 गोष्टींनी युक्त याला अंतःकरण म्हणतात. आता मेंदू किंवा बुद्धी आपण स्वतंत्र समजतो, अंतःकरणातच मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. तर मग आपण ज्याला मेंदू समजतो तो, आणि अंतःकरणात ज्याला बुद्धी म्हणून वेगळं म्हटलं जाते ते, तर मेंदू म्हणजे बुद्धी, तर आपण ज्याला मेंदू म्हणतो म्हणजे जिथे बुद्धीचं कार्य चालतं तो मेंदू, तो आपण स्वतंत्र समजतो. आणि अंतःकरणामध्ये जी बुद्धी म्हटली आहे ती, तर मेंदू आणि अंतःकरणातील बुद्धी यांचा समन्वय साधणार कसा, सुसंगती लागणार कशी, यासाठी अंतःकरण ही व्यापक गोष्ट आपण स्वीकारली तर यात मन, बुद्धी म्हणजे मेंदू, चित्त यात हृदयाची हार्दिकता किंवा समन्वित प्रेमभावही आला, आणि अहंकार या 4ही भागांचे समायोजन होते. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही जर आपण एक व्यापक गोष्ट स्वीकारली तर या अंतःकरणामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त
म्हणजे हृदयाची हार्दिकता अशा अर्थी चित्त हे इथे हृदयाचा भाग आहे. आणि अहंकार हे फक्त मी असं स्फुरण आहे. थोडक्यात म्हणजे अंतःकरणातच मन म्हणून कार्यरत असणाऱ्या पेशी, बुद्धी म्हणून कार्यरत असणाऱ्या पेशी, चित्त इथे हृदय फुफ्फुस याचाही संबंध आला. म्हणून अंतःकरणातच अंतःकरण हे एक व्यापक पेशी संघात आहे. आणि अंतःकरणात काही पेशी मनाचे कार्य करतात, काही पेशी बुद्धीचे कार्य करतात, काही पेशी चित्ताचे कार्य करतात. इथे हृदयाचाही भाग येतो. आणि काही पेशी नुसत्या वटवट करण्याचे काम म्हणजे अहंकाराचे काम करतात. म्हणून ज्याला आपण स्वतंत्र बुद्धी म्हणून मेंदू म्हणतो, तो मेंदू आणि मनबुद्धी चित्त अहंकार यातील बुद्धी, तर मेंदू आणि बुद्धी याचं समायोजन अंतःकरणात केलं असता अंतःकरणातच मन आहे, अंतःकरणातच बुद्धी आहे, अंतःकरणातच इष्ट गोष्टीचं चिंतन करणारं चित्त इथे हृदयाचा मोठा भाग आहे. आणि अंतःकरणातच या सर्व गोष्टी आपण करतो. म्हणून अहंकार स्फुंदणाऱ्या तिथून अहंकार निर्माण होतो अशा पेशी आहेत. थोडक्यात अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार मिळून वेगवेगळ्या पेशींचा एक संघात सामावला तर आपणाला मेंदू वेगळा बुद्धी वेगळी असं काही करावं लागणार नाही. तर आता पुढे पहा, यातही मन बुद्धी चित्त अहंकार यातही या चारही कप्प्यांना आणि सर्वच्या सर्व 36 तत्वांना म्हणजे मानवी देहासकट कार्यान्वित करण्यासाठी ऊर्जा लागते. म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार मिळून अंतःकरणाला आणि उर्वरित सर्व शरीरातील तत्वांना सारांश 36 तत्वांना कार्यरत ठेवण्यासाठी ऊर्जा लागते. म्हणजे ज्या चैतन्याचा शक्तीचा ऊर म्हणजे हृदयातून पुरवठा होतो तीच ऊर्जा हे स्पष्ट होईल. म्हणजे जरी शरीरभर चैतन्य असलं तरी आपल्या 36 तत्वांना लागणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा म्हणजे ती ऊर्जा आपल्या हृदयातून जन्माला येते. म्हणून बाहेर जे चैतन्य आहे ते हृदयांतरी ऊर्जा आहे. आणि उरातून जन्मलेलं चैतन्य संपूर्ण देहाला 36 तत्वांना कार्यप्रवण करते आणि अखंड मानव कार्यान्वित राहतो. म्हणून ज्याला आपण चैतन्य म्हणतो ते माणसाच्या उरातून सर्व 36 तत्वांना प्रेरित करते कार्यान्वित करते. म्हणून जे चैतन्य ते मानवी हृदयात किंवा जीवाच्या हृदयात ऊर्जा म्हणून कार्य करते. तर हे एकदा लक्षात आलं तर असे हे चैतन्य जे देहवर किंवा संपूर्ण देहात क्रियाशील असते या चित्ताची विशुद्धता अत्यंत महत्वाची आहे. तर हे जे चैतन्य आहे ते पूर्णपणे प्युअर असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही जी विशुद्धता आहे ती जन्मजात एका मार्गाने सांभाळली जाते आणि उरलेली विशुद्धता माणसाने स्वतः सांभाळायची असते. ते कसे बघा. आता ही जी विशुद्धता आहे पैकी जीव आपल्या बरोबर येताना श्वासोश्वास आणतो तेव्हा प्राणवायू आत घेणे व CO2 सारखा घातक वायू बाहेर टाकणे हे वरदान जीवाला जन्मजात हृदय फुफ्फुस यांच्या कार्याद्वारे खरे तर देवदत्त पद्धतीने मिळालेले आहे. म्हणजे प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला आवश्यक तो प्राणवायू सहजासहजी आत घेणे आणि अनावश्यक कार्बन डायऑक्साईड सारखा वायू सहजासहजी बाहेर टाकणे ही क्रिया प्रत्येक जीवाला जन्माबरोबर इनबिल्ट त्याच्या एकूण बांधणीतूनच आलेली आहे. म्हणून चैतन्य जे आहे ते जैविक पातळीवर शुद्ध ठेवण्यासाठी प्रणाली म्हणजे हृदय फुफ्फुस आणि श्वासोश्वास हा तर प्रत्येकाला दैवजात जन्माला येतानाच जन्मजातच सहजपणे मिळालेला आहे. त्यामुळे बायोलॉजिकली हे चैतन्य शुद्ध ठेवण्यासाठी माणसाला विशेष खटपट करावी लागत नाही. मात्र इथेच भागत नाही किंवा इतकेच पुरेसे नाही. जैविक अस्तित्वासाठी निव्वळ जगण्यासाठी सक्षम हृदय क्रिया किंवा यथायोग्य श्वासोश्वास पुरेसा असला तरी या पाठी असलेल्या मूलभूत म्हणजे वैश्विक किंवा ब्रह्माच्या ज्ञानासाठी ज्ञानप्राप्तीसाठी माणसाच्या मनाचे मन बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर व्हावे लागते. आणि विशेष करून मी माझे हा वेगळेपणा
खंडितता भिन्नतेचा लय झाल्याशिवाय अहंकार जात नाही. म्हणजे स्वाभाविकरित्या अमन एकोहम प्रज्ञाभाव, एकोहम मी एकच आहे हे जेव्हा कळतं तेव्हा ती एकच आहे कळणारी बुद्धी प्रज्ञाभावात रूपांतर होते. आणि एकोहम प्रज्ञाभाव एक आणि एकच आहे हा बुद्धीचा प्रज्ञेत रूपांतरित झालेला भाव म्हणजे एकोहम प्रज्ञाभाव निर्माण होण्यासाठी मनाचे अमन व्हावे लागते. याचा अर्थच असा आहे की अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स बेस्ड ऑन कॉस्मिक वननेस म्हणजे प्रज्ञा जागृती एकोहम ही जागृती केवळ आणि केवळ वैश्विक एकत्वाच्या भानाशिवाय होत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे चैतन्याची शुद्ध अशुद्धची प्रक्रिया जी आहे ती जीवाने माणसाने आपल्याबरोबर आणलेली आहे. परंतु ज्याला विश्वाचं रहस्य समजायचे त्याच्यासाठी मनाचे अमन आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर व्हावे लागते. आणि एकोहम प्रज्ञाभाव विश्वाच्या माशी एक आणि एकच तत्व आहे. ही विभिन्नता खोटी आहे, त्यातलं खरं एकत्व आहे हे समजण्यासाठी माणसाच्या मनाचे अमन व्हावे लागते. आणि तेव्हाच बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. म्हणजे अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स इज बेस्ड ऑन कॉस्मिक वननेस वैश्विक एकतेच्या जागृती बरोबरच अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स म्हणजे आपल्या प्रज्ञेची जागृती होते. मनाचे अमन आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होताना आपोआपच अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स बेस्ड ऑन कॉस्मिक वननेस आपोआपच वैश्विक एकतेवरच संपूर्ण काही वैश्विक भान किंवा वैश्विक बुद्धी अवलंबून आहे कळते. आणि एकदा का हा अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स बेस्ड ऑन कॉस्मिक वननेस म्हणजे एकत्वावर आधारित एकदा काही प्रज्ञा जागृती झाली की पुढील सर्व मार्ग सरळ आहे. तर अशी ही प्रज्ञा जागृती किंवा अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स बेस्ड ऑन कॉस्मिक वननेस झाल्याखेरीज सर्व ज्ञानाच्या पाठी आधारभूत असलेला एकोहम अहम एक म्हणजे मी केवळ आणि केवळ एकच आहे. आता एकोहम म्हणजे काय प्रत्येक माणसाला इथे केवळ आणि केवळ एकच आहे. अहम त्याला म्हणायची गरजच नाही. अहम गेला आणि एकम या सर्वांच्या पाठी केवळ एक आणि एकच तत्व आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा एकोहम म्हणजे नारायण भाव आपल्यातील जागा होतो. नीट समजून घ्या सारे. मनाचे अमन बुद्धीची प्रज्ञा अहंकार पूर्णपणे नष्ट होणे शक्य होते तेव्हाच अंतरंगातील खंडित भेदाभेद नष्ट होतो आणि अखंड चैतन्याचा नारायण बोध होतो. आता लक्षात येते की स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. म्हणजे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अशा तऱ्हेचे पंचज्ञान होत असले तरी त्या पंचज्ञानाच्या पाठी एक आणि एकमेव नारायण आहे हे एकदा कळलं की जीवनातील अधिक उणे पण भेदाभेद नष्ट होतो आणि सर्वाच्या मुळाशी असलेला केवळ नारायण भाव जागृत होतो. आता हा नारायण भाव म्हणजे नीट समजून घ्या. नारायण याचा अर्थ असा आहे अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणजे सर्व जाती प्रजातीतील नर नारी यांचे निवासस्थान म्हणजे नारायण. दुसरा नारायण याचा अर्थ असा आहे नारा म्हणजे पाणी, अयन म्हणजे घर. पाणी हे ज्याचे घर आहे तो म्हणजे क्षीरसागरात जो विष्णू बसला आहे तो क्षीरसागरात म्हणजे तो दुधाचा सागर असला तो चैतन्याचा सागर असला तरी दूध असो चैतन्य असो पाणी असो याला सलील म्हणजे लिले सहित म्हणतात. म्हणजे पाणी सतत हालचालीत असतं तसंच चैतन्य सतत हालचालीत असतं. क्षीरसागरातलं क्षीर सुद्धा हालचालीत असतं. म्हणून तो क्षीरसागर असो तो चैतन्य सागर असो तो नारायण म्हणजे शब्दशः पाणी ज्याचं घर आहे असा पाण्याचा साठा असो. तर नारा म्हणजे पाणी अयन म्हणजे घर. येथे पाणी म्हणजे सलील जे लिले सहित म्हणजे सतत हालचालीत असते असा अर्थ यावा. सर्व काही चैतन्याधारे उपजते स्थित होते मावळते आणि पुनरुज्जीवित होते. म्हणून चैतन्य हे सलील आहे किंवा सतत हालचालीत
क्रीडेत आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम हीच त्या चैतन्याची सलील हालचाल आहे. यातूनच सर्व काही ही वशी संयोगातून निर्मित होते. अशा विश्वनिर्मिती चैतन्याच्या म्हणजे अशी विश्वाची निर्मिती करणारी जे चैतन्य आहे त्याच्या सलील हालचालीतूनच नरनारी मार्गे म्हणजे वीर्य व रेत संयोगाने हे विश्व जन्माला आले. आता स्पष्ट आहे चैतन्य सलील आहे म्हणजे चैतन्य सागरासारखे अफाट अनंत आहे. त्या चैतन्याला नारा आणि अयन म्हणजे घर म्हणून नारायण असे संबोधले आहे. म्हणूनच नारायण या विश्वमुळीच्या दिव्य अस्तित्वातून सर्व नरनारी जात अस्तित्व जन्मले आहे. म्हणूनच नारायण म्हणजे चैतन्य, थोडक्यात नारायण म्हणजे विश्वमुळाशी असलेले अफाट चैतन्य. म्हणूनच नारायण या विश्वमुळीच्या दिव्य अस्तित्वातून चैतन्यातूनच सर्व नरनारी जात, सर्व नर आणि नारी यातून जन्माला जे काही विश्व आले आहे, अस्तित्व आले आहे ते आले आहे. पशु पक्षी प्राणी मानव झाडे सगळीकडेच हे नरनारी मार्गे आकाराला येणारे विविध आकार गुणभाव दर्शक अनेकातील विविधतेतील मात्र मूलतः एकच चैतन्य म्हणजे नारायण निर्मित जग आहे. म्हणजे हे अनेकविध भावरूप आकाररूप गुणरूप जग दिसलं तरी त्याच्या पाठी एक आणि एक केवळच नारायण म्हणजे चैतन्याचा महासागर आहे. त्या नारायण एकत्वाचा शोध बोध व त्यातच चिंब चिंब अनुसंधानात राहिल्याने आपल्यातील एकोहम भगवानाचा चैतन्य निधान साठ्याचा परिपूर्ण नारायणाचा आपल्याला पूर्णत्वाने ठेवा प्राप्त होतो. त्यातूनच भगवान या सर्वोच्च पदापर्यंत अगदी अपवादाने का होईना पण एखादा रमण जातो आणि भगवान रमण महर्षी म्हणून नावलौकिकास विशेषतः आपल्या हयातीतच चालू जन्मातच येतो आणि पुढे कल्पांतापर्यंत तो भगवान म्हणून टिकूनही राहतो. आता प्राध्यापक विचारतात पण हा नारायण प्रसाद सर्वांनाच शक्य आहे की तो काही विशेष जनांचा अधिकार आहे. आता तो आपला साधू म्हणतो लक्षात घ्या सर्वाभूती भगवंत याचा अर्थच सर्व भगवान आहेत असाच आहे. मात्र त्यासाठी मनाचे अमन आणि बुद्धीची प्रज्ञा या मार्गे अविचल शांत हृदयस्थ भगवंताचा केवळ एकमेव लक्ष ओनली वन गोल म्हणून हर क्षण हर श्वास वेध घ्यावा लागतो. जे केवळ मुळाचा शोध घेतात त्यांना तुका म्हणे आम्हा सापडले मुळ अशी मुळाची म्हणजे भगवानाची प्राप्ती होते. मात्र जे भगवंताला मानून त्याच्या कृपेने आपापल्या क्षेत्रात झोकून देतात त्यांनाही हृदयस्थ नारायण त्यांच्या त्यांच्या तळमळ श्रद्धेनुसार गॉड्स हेल्पिंग हँड म्हणजे देवाचा सहाय्यकारी मदत देणारा हात म्हणून प्रत्यय येतो. जे केवळ आणि केवळ स्वतःला जीव न मानता शिव समजूनच सर्व जीवन अहर्निश जगतात ते स्वतः भगवान म्हणून त्यांचा इतरांना जो अनुभव येतो त्यानुसार समाजात मानले जातात. गणमान्य समाजमान्य भगवान म्हणूनच ते नावारूपास येतात. जसे भगवान रमण महर्षी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज याप्रमाणे. आता प्राध्यापक म्हणता वा वा तुम्ही आमच्यासाठी भगवान किंवा नारायण मार्ग खऱ्याखुऱ्या अर्थाने प्रशस्त केलात. धन्यवाद. अनन्य शरण भावे विनीत होऊन आणि साधू पुढे स्पष्ट कबुली देऊन की हे साधो जरूर आजपर्यंत आम्ही देवाला मानत होतो आणि आपापल्या क्षेत्रात देवाने आम्हाला मदत करावी असे आम्ही मानत होतो. परंतु इथून पुढे आम्ही निश्चय करतो की आम्हाला मूळच गावले पाहिजे. आम्हाला भगवंताची प्राप्तीच झाली पाहिजे. नव्हे व्हेअर आय एम नॉट दॅट इज देअर म्हणजे प्राध्यापक म्हणून न उरता तिथे फक्त भगवंतच दिव्यत्वास आले पाहिजेत असा निश्चय करून आपल्या देवदत्त ज्ञान मार्गाकडे प्राध्यापक परततात. भगवान म्हणून रूपांतरित होण्याच्या निश्चय बुद्धीने. म्हणून या निरूपणाला म्हटलेलं आहे केवळ सारा नारायण.
येथे सिक्स सेन्स, इंटरसेप्शन, अंतर्दृष्टी, तृतीय नेत्र, अंतर्ज्ञान, प्रज्ञा जागृती म्हणजे अवेकनिंग ऑफ इंटेलिजन्स, सुसंवेद्य शक्ती, कुंडलिनी जागृती, आतला आवाज किंवा इनर व्हॉइस, सदसत वेग, स्थितप्रज्ञता किंवा स्थितप्रज्ञा, या साऱ्यांचा अर्थ एकच आहे की भगवंतापासून सुरू झालेल्या एक आणि एकमेव अस्तित्वाच्या खुणा किंवा एकमेव आणि एकमेव अस्तित्वाच्या खुणा ज्यांना जशा भावल्या तशा त्यांनी वेगवेगळ्या संकल्पनातून नावातून त्याला प्रारूप दिलं. परंतु हे प्रारूप आहे, जे मूळ रूप आहे ते भगवंत आहे आणि जे मूळ रूप आहे त्याला आकार नाही, त्याला गुण नाही, त्याला भाव नाही. फक्त आणि फक्त तिथून जसं आता सध्या राजापूरला कुंड 14 भरून वाहू लागलेत, अचानक त्या कुंडातून भरभरून पाणी वाहतंय, तसं हे जे विश्वमुळीचं कुंड आहे किंवा ब्रह्माला एक रंध्र छिद्र पडलं आहे आणि त्या ब्रह्मरंध्रातून सतत 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 चैतन्याचा झरा वाहत आहे. तर राजापूरची गंगा अचानक येते आणि अचानक जाते, मात्र या ब्रह्म रूपी अस्तित्वाला एक छिद्र पडलं आहे आणि त्या ब्रह्मरंध्रातून जी बाहेर येणारी ही चैतन्याची गंगा आहे ती कधीच नष्ट होणारी नाही. तेव्हा त्या चैतन्य गंगेला, केवळ सारा नारायण या भावाला श्रोते हो तुम्ही समजून घ्या. आणि एकदा का हा भाव आपल्यामध्ये पूर्णत्वास आला की पुढे कसं कसं काय काय घडतं हे वेगवेगळ्या पद्यरचना गद्यरचनेनुसार आपण सांगणार आहोत. आज फक्त आपण ऍडिशन अशी केली आहे की सुसंवेद्यता ज्याला म्हणतात आणि अनेक ज्या कल्पना आपण ऐकलेल्या आहेत त्याचं मूळ केवळ आणि केवळ भगवान आहे. सर्व जिथून जन्माला येते त्या मुळाला ज्याने हात घालायचा निश्चय केला त्याला निश्चितच तुका म्हणे आम्हा सापडले मुळ असं मिळणार. अन्यथा भगवंत मानून ज्याने आपल्याला जमेल तसा आपापल्या क्षेत्रात कार्यभाग करायचा प्रयत्न केला तरीही त्या कार्यात भगवंताचा हात, हेल्पिंग हात त्याला मिळतोच. लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की एकदा का भगवान म्हणून निश्चित काय तुम्ही जाणलेत की तुम्हाला कमावण्यासारखे काही नाही, गमावण्यासारखे काही नाही, सुख नाही, दुःख नाही. समोरचा माणूस बघितल्यावर तुम्हाला त्याचं अंतःकरण कळतं, नवे एखाद्याच्या शब्दावरून त्याचं अंतःकरण तुम्हाला कळतं. आणि खऱ्या अर्थाने त्रिकाल ज्ञानी भगवत पद म्हणजे काय याचा अनुभव त्यावेळेला घेता येतो जेव्हा केवळ सारा नारायण, केवळ सारा नारायण, केवळ सारा नारायण त्याचा स्वतः आपण शोध घ्याल आणि त्याचा बोध प्राप्त करून घ्याल. अस्तु. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.